महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचं औक्षण होऊन ते आता घराबाहेर पडत आहेत आणि आज मतदानाचा दिवस आणि ज्या पद्धतीने एकूण गेल्या 15 दिवसांपासून आरोप प्रत्यारोप प्रचार सुरू होता आणि आज महत्त्वाचा दिवस पार पडतो। आरोप प्रत्यारोपांना मी महत्त्व देत नाही आहे। आम्ही काम केलेलं आहे, विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहे आणि पायाखालची वाळू सरकल्यामुळे आणि प्रचारासाठी काही मुद्दे नसल्यामुळे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करत आहेत, पण सुज्ञ जनता याला चोख उत्तर देईल मतदानाने। तुमचे जे विरोधी उमेदवार आहेत राजन विचार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे की ठाण्यातल्या काही भागामध्ये बोगस मतदान होण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात त्यांनी ही तक्रार केली आहे। तर राजन विचारे लोकांमध्ये सहानुभूती घेण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत। त्यांना माहीत आहे की ठाण्यामध्ये त्यांचं स्थान जे काय आहे ते आज दिसणार आहे। हिंदुत्वाशी केलेली गद्दारी, लोकांच्या भावनेशी केलेली गद्दारी, शिवसेना भाजप युतीला म्हणून लोकांनी मतदान केलं होतं आणि 2 वेळा खासदार म्हणून त्यांना आम्ही निवडून आणलं होतं आणि त्यानंतर खुर्चीकरता सत्तेकरता काँग्रेसच्या वळचणीला जाऊन ही लोक मंडळी बसली होती। त्याला चोख उत्तर मतदानाने ठाण्यातील जनता देणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं असलेलं ठाणं आणि त्यांनी ठाण्यात केलेलं काम याला समर्पक असं लोकसंग्रह आणि लोकांचा पाठिंबा आजच्या मतदानातून दिसून येणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काय आवाहन करणार ठाण्यातल्या मतदारांना, कारण ज्या पद्धतीने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सुद्धा काय नेमके प्रयत्न? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची पंतप्रधान पदाची हॅट्रिक आहे, परंतु त्यांना यापासून दूर ठेवण्याकरता काही परकीय शक्ती असतील, काही एक गट आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज पसरून त्यांना ही परकीय शक्ती त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्या पंतप्रधान पदापासून। त्याला चोख उत्तर असं मतदानाने हिंदुस्थानातील जनता देणार आहे। त्यांच्याशी लाठीकाठी तलवारींनी लढा न देता ते युद्ध त्यांनी न करता मतदानातून नागरिक ते युद्ध जिंकतील आणि पुन्हा एकदा या देशाच्या पंतप्रधानपदी माननीय नरेंद्र मोदी साहेब विराजमान होतील। मॅडम, काय शुभेच्छा आपण साहेबांना दिलेल्या? शुभेच्छा, आता ते भरपूर मतांनी विजयी व्हावं हीच खूप माझी इच्छा आहे। भरघोस म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 यायला पाहिजेत, अव्वल नंबरनी यायला पाहिजेत, एवढीच माझी इच्छा आहे। भरपूर 1 महिन्याचा प्रचार होता, तो 15 दिवसात त्यांनी कंप्लीट केलेला आहे। एवढं म्हणजे बेलापूर ते मीरा भाईंदर मोठा एरिया 15 दिवसात कंप्लीट करणं ही खूप अशक्य आहे, पण ते 15 दिवसात त्यांनी दिवस रात्र करून पूर्ण केलेले आहे प्रचार। आता ह्याला भरघोस यश मिळावं एवढीच माझी इच्छा आहे। आई काय तुम्ही? खूप प्राऊड फील होतं आहे आम्हाला आज आणि आमचे सगळे बेस्ट विशेस त्यांच्यासोबत। कुटुंब सोबत आहे, कुटुंबाच्या शुभेच्छा नरेश म्हस्के यांना देण्यात आलेल्या आणि आता ते मतदानाकडे रवाना होत आहेत। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।